तुम्हाला भोपट करायचं रात्री तुम्ही काय बनवू शकता संध्याकाळी मग बघते वेळेस मिरची त्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकून घ्यायची आहे फटाफट गाजर टाकून घ्यायचा कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो या पद्धतीने छान बारीक करून घेतलं आहे वाटण तर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा जे आपण बारीक चिरला जातो थोडा कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडी लाल तिखट आणि हळद आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं थोडं जिरं टाकून घेते आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये छान हाताच्या साहाय्याने सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्स केली तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे पडेल आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी आहे ना पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही मी याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरलं नाही आपल्याला पाहिजे त्या साईजचा आपण गोळा बनवून आपण पराठा करू शकतो तर बघा हे साईज घेत आहे मी तुम्हाला तुमच्या पसंतीने तुम्ही करू शकता मी ते एक गोळा घेतला आहे आता आपल्याला थोडे पीठ टाकून घ्यायचे आहे कोरडे पीठ थोडे तीळ टाकून घेते मी काळे तीळ माझ्याकडे काळे तीळ आहे तर काळे तीळ टाकून घेते आणि थोडंसं कोथिंबीर अशा पद्धतीने आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बघा अशा पद्धतीने आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे पराठा तर बघू शकता या साईजचा आणि अशा पद्धतीचा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आता मी गॅसवर पॅन ठेवला पॅन आपला गरम होत आहे तर पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आता आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही तेल किंवा बटर तूप पण वापरू शकता मंद आचेवरच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून छान कडक आला पाहिजे तर मी पलटून घेते अशा पद्धतीने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी पसंत येईल मित्रांनो जर पसंत आले तर लाईक करा कमेंट्स करा आणि जर कोणी नवीन चॅनलवर असेल तर नक्कीच चॅनलला भेट द्या अशा नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर भरपूर काही अशा रेसिपी आहे मी अपलोड केलेल्या आहे नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता किंवा बघू शकता तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तुम्हाला जर तेल पसंत नसलं तर तुम्ही तूप पण लावू शकता देशी तूप दुसरा पण पराठा टाकून घेऊया तर बघू शकता छान आहे आपण असं प्रेस करत आहे ना छान
सगळीकडे आहे असं फिरवायचं आणि प्रेस करायचं. तर साईज चेंज करून घेते. तर माझ्याकडे खरपूसच आवडतात. माझे मिस्टर गावाला गेले आहेत, त्याच्यासाठी मला ठेवायचं आहे, म्हणून मी आहे ना पहिला पराठा आहे तो खरपूस भाजलेला आहे. खरपूस भाजल्याने 2 दिवस पण टिकून राहते ही रेसिपी. तर बघू शकता मित्रांनो, आपली रेसिपी पूर्ण झाली आहे प्रोटीनयुक्त. तर तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सॉससोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत खाऊ शकता तुम्ही, किंवा नुसतंही खाल्लं तरी चालेल लोणच्यासोबत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर परत भेटूत आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूत आपण.